नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडला वेपर प्रेशर लोअरिंग या संबंधी माहिती घेतलेली होती, ज्यामध्ये आपण रिलेटिव्ह वेपर प्रेशर लोअरिंग हा प्रकार आपण घेतलेला होता. थोडंसं आपण जर रिकॉल केलं तर आपल्याला एक समजते की रिलेटिव्ह लोअर वेपर प्रेशरिंग हा जो पार्ट असतो आपला, हा म्हणजे एक प्रकारचा रेशो आहे. ओके, हा रेशो कुठला असतो? डेल्टा पी अपॉन पी नॉट वन, बरोबर आहे. आणि हा रेशो किती असतो? हा रेशो असतो आपला मोल फ्रॅक्शन इतका, बरोबर आहे की. मागच्या पिरियडला आपण शिकलो होतो मोल फ्रॅक्शन. कशाचं मोल फ्रॅक्शन? त्या सोल्यूशनमध्ये असलेल्या सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन, ज्याला आपण x2 असं आपण म्हटलेलं होतं. साधारणतः आपण जर लिहायचं काम केलं तर ती प्रोसेस काहीतरी अशा प्रकारची होती. डेल्टा पी अपॉन पी नॉट वन इज इक्वल्स टू x2, बरोबर आहे की नाही. या प्रकारचं आपण मागच्या वेळेस आपण बघितलेलं होतं. आज आपण थोडं याच्या समोर जाणार आहोत आणि एक नवीन जो टॉपिक आहे तो आपण घेणार आहोत या संदर्भातला, वेपर प्रेशर लोअरिंग मधला. आणि त्या टॉपिकचं नाव आहे मोलर मास ऑफ सोल्यूट. मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम मोलर mass of solute from vapor pressure lowering. छोटासा टॉपिक आहे. ओके, थोडं लक्ष देऊन जर ऐकलं तर आपल्याला ही गोष्ट सहजपणे समजू शकतो. काय असतं की आपल्याला आपण आताच रिकॉल केलाय की रिलेटिव्ह लोअर वेपर प्रेशर लोअरिंग काय असतं, तर रेशो ऑफ डेल्टा पी टू पी नॉट वन and it is exactly equal to x2. x2 means mole fraction of the solute in that solution. मग हा प्रकार असा असताना आपण हा जो पार्ट आहे म्हणजे डेल्टा पी अपॉन पी नॉट वन इज इक्वल्स टू x2, हा मोल फ्रॅक्शन ऑफ x2. आता थोडं जर आपण रिकॉल केलं की मोल फ्रॅक्शन आपण काढतो कसे, तर मोल फ्रॅक्शन आपण काढत असतो नंबर ऑफ मोल्सच्या हिशोबाने. आठवतं ना, आपण एकदम फर्स्ट लेक्चरला किंवा सेकंड लेक्चरला काहीतरी आपण हा फॉर्म्युला घेतलेला होता. यामध्ये आपण x2 म्हणजे हा जो पार्ट आहे x2 इज इक्वल्स टू n2, करेक्ट, अपॉन n1 प्लस n2, करेक्ट, n2 अपॉन n1 प्लस n2. आणि हे n1 प्लस n1 n2 काय होते, तर n1 आणि n2 होते नंबर ऑफ मोल्स. काय होते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट अँड सोल्यूट. म्हणजे n1 जो असेल, n1 जो होतो हा काय असतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट, आणि हा n2 जो असतो तो काय असतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन दॅट सोल्युशन, बरोबर. आता जेव्हा आपण या प्रॉपर्टीज म्हणजे ह्या आपण जेव्हा शिकायला घेतल्यावर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज जेव्हा आपण शिकायला घेतल्या होत्या, तेव्हा पहिल्यांदा आपला जो पार्ट होता तो काय होता की आपण ह्या सर्वात डायल्यूट प्रकारचे सोल्युशन्स घेणार आहोत. सगळ्यात डायल्यूट प्रकारचे सोल्युशन्स आपण घेणार होतो, बरोबर आहे. म्हणजे सोल्युशन हे किती असले पाहिजे, 0.2 मोलर किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी. आता 0.2 मोलरचे जर सोल्युशन आपण घ्यायचे असले, याचा अर्थ काय झालं की त्या सॉल्व्हंटचं प्रमाण हे काय खूप जास्त आहे. म्हणजेच n1 is very very greater than n2, because why? Because
solution are very dilute. Are very dilute. म्हणजे in that solution the volume of solvent is much more than solute. बरोबर. म्हणजे N1 is very greater, that is number of moles of solvent is very greater than number of moles of solute. So in that case we can say that N1 plus N2 is nearly equals to N1. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं, समजा हे 10 आहे आणि हे 0.1 आहे, तर याचं जर आपण समेशन केलं तर किती ते 10.1 10.1. आता 10.1 is nearly equals to, we can say that yes it is 10. Now what is 10? It's 10 is this one. It means what? This is what? N1 और ये क्या है? N2 है. तो इसका मतलब क्या हो गया? N1 plus N2 is nearly equals to what? N1. हाच कन्सेप्ट एक्झॅक्टली आपण इथे घेतलेला. N1 plus N2 is equals to N2. पण आता हा कन्सेप्ट जर आपण इथे घेतला तर X2 जो आपण इथे लिहिलेला आहे, X2 काय लिहिला आपण इथे? N2 upon N1 plus N1. X1 लिहायचं असतं तर आपण असं लिहिलं असतं ते X1 is equals to N1 upon N1 plus N2. पण आपल्याला सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन काढायचा आणि आपल्याला सोल्यूटच्या मोल फ्रॅक्शन सोबत डील करायचं आहे, त्यामुळे आपण सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढतो. आणि मग हा फॉर्म्युला आपण आता या पद्धतीने असा लिहू शकतो की भाई X2 is equals to N2 हा त्याच्या तसाच आहे आणि हा N1 plus N2 नियरली इक्वल्स टू काय? N1. म्हणजे आपण हा असा लिहू शकतो X2 is equals to N2 upon N1. लक्षात आलं? आणखी छोटीशी आपण रिव्हिजन घेऊया. बघा, आपण मागच्या पिरियडला शिकलेलो होतो रिलेटिव्ह लोअर वेपर प्रेशर लोअरिंग. रिलेटिव्ह वेपर प्रेशर लोअरिंग काय होतं की एक रेशो होता. कशाचा रेशो होता? डेल्टा पी चा आणि P01 चा. करेक्ट. आणि हा इज इक्वल टू किती होता? हा इज इक्वल टू असायचा आपला X2 म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन दॅट सोल्युशन. हा असा एक पार्ट होता. मग हा जर आपण जिथे घेतला तिथे हा X2 आहे म्हणजे मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन आपण कसा काढतो? याच्या मागच्या पिरियडला जर आपण जर गेलो तर आपल्याला लक्षात येतं की X2 चा फॉर्म्युला आपण N2 upon N1 plus N2 किंवा X चा फॉर्म्युला आपण टोटल नंबर ऑफ मोल ऑफ दॅट सबस्टन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इन दॅट सोल्युशन असा आपण काढत असतो. साधारणतः आपण 2 याचा काढलेला आहे. म्हणजे आपले जे सोल्युशन्स आहेत हे कसे आहेत? बायनरी सोल्युशन्स आपण घेतलेले आहेत, ज्यामध्ये एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट म्हणजे दोनच असतील इत्या गोष्टी. यामध्ये N1 हे आपण सॉल्व्हंट घेतलेला आहे, म्हणजेच सॉल्व्हंटचे मोल आपण घेतलेले आहेत. N1 इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट इन दॅट सोल्युशन. आणि N2 काय घेतला आपण? N2 घेतलाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन दॅट सोल्युशन. बरोबर आहे. मग आता याची जेव्हा आपण मांडणी करतो तेव्हा ती मांडणी कशी करतो? X2 इज इक्वल्स टू मग X2 आहे म्हणजे सेकंड मोल फ्रॅक्शन काढायचा आहे, म्हणजे त्याचा आता सोल्यूटचा काढायचा आहे. सोल्यूटसाठी नंबर ऑफ मोल्स आपण काय घेतले होते? N2 घेतले होते, म्हणून हा N2 वरता आला. इथे जर X1 असतं तर आपण इथे काय घेतलं असतं? N1 घेतलं असतं आणि खाली N1 plus N2 हा पार्ट त्याच्या तसाच राहत असतो. मग इथे आपण लिहिलेलं आहे की N1 आणि N2 हे काय आहेत. आणि आपण आधीच म्हटलेलं आहे की जेव्हा आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डील करतोय ह्या सर्व प्रॉपर्टीज डायल्यूट मध्ये असतात. म्हणजे यांचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते 0.2 मोलर किंवा त्याच्यापेक्षा कमी असलेल्या सोल्युशन बद्दल आपण ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या डिस्कस करतोय. मग असं असताना N1 plus N2 म्हणजे याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण अतिशय कमी आहे, म्हणजे सॉल्व्हंटचं प्रमाण अतिशय जास्त आहे. मग इतकं जास्त आहे की ते N1 इज व्हेरी ग्रेटर दॅन N2, म्हणून ते 0.2 मोलर आलेलं आहे. मग याचा अर्थ काय झाला की N1 plus N2 इज नियरली इक्वल्स टू N1. मग हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट जेव्हा आपण या
इक्वेशनला वापरू तेव्हा काय होणार आहे, x2 च्या जागी राहील n2 इज इक्वल टू n2, परंतु हा n1 प्लस n2 हा काय होणार आहे, नियरली इक्वल्स टू n1. हा काय होणार आहे, नियरली इक्वल्स टू n1. मग हे सगळं झाल्यानंतर मग आपण असं म्हणूया की सपोज आपण एखादं असं सोल्युशन तयार केलं ज्यामध्ये W1 ग्रॅम ऑफ सोल्यूट आपण W2 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व्ह केलं. ओके, आता आपल्याला आपण काय काढलं, सगळ्यात पहिले x2 काढलं. x2 काढल्यानंतर आपण आता n2 आणि n1 आता काढलो, बरोबर आहे. आता यासाठी आपण काय म्हटलं की बाबा आपण W1 ग्रॅम ऑफ सोल्यूट हे W2 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट मध्ये आपण काय केलं, डिसॉल्व्ह केलं. मग आता असं असताना हा n2 नंबर ऑफ मोल्स कसा काढू, फॉर्म्युला आपल्याला माहित आहे की सपोज वी प्रिपेअर a solution in which W1 gram of solute dissolve in W2 gram of solvent. W2 gram of solvent whose molar mass is m1 and m2 respectively. Whose molar mass is m1 and m2 for solute and solvent respectively. Solute and solvent respectively. Is that clear? Okay, now we suppose we prepare a solution in which W2 gram of solute dissolve in W1 gram of solvent whose molar mass is M2 and M1 for solute and solvent respectively. मग आता हिच्यावरनं आपण N2 नंबर ऑफ मोल्स कसे काढतो, नंबर ऑफ मोल्स म्हणजे किती सोल्यूट, किती ग्राम सोल्यूट घेतलेला आहे किंवा किती ग्राम सबस्टन्स घेतलेला आहे आणि त्याचं एक्झॅक्टली मोलर मास किती आहे. ओके, मग आता N2 च्या संदर्भात काय होणार आहे, N2 संदर्भात N2 therefore N2 is equals to W2 upon M2, ratio of weight of substance to molar mass of that substance. Molar mass of that substance is nothing but equals to number of moles. मग आता हा एक्झॅक्टली कन्सेप्ट आपण इथे लावलेला आहे, N2 is equals to W2 upon M2. Similarly, we can say that and N1 is equals to obviously W1 upon M1. W1 upon M1. Now put these two value in this equation, in the above equation. Okay, we easily get the mole fraction. So x2 is equals to n2. n2 कितना है भाई, n2 है W2 upon M2 upon n1 कितना है भाई, W1 upon M1. Now if you solve this part very carefully, we get x2 is equals to W2 into M1 upon W2 into M2. W2 into M2. Now what is x2? x2 is nothing but equals to delta p upon p naught 1. So we can say that delta p upon p naught 1 is equals to this remaining W2 into M1 upon W1. Okay. W1 into M2. W1 into M2. Okay. Now if we know all the quantities, that is delta p, p naught 1, W2, W1, M1, we can easily find out M2. By knowing all other values, then we can easily find out the molar mass of solute.
So in this way we can find out the molar mass of solute from what? Vapor pressure lowering. From vapor pressure lowering. Vapor pressure lowering क्या था? ये था, ये रेशो था रिलेटिव वेपर प्रेशर लोअरिंग, और यहां से हमने M2 यानी मोलर मास ऑफ सोल्यूट क्या किया? फाइंड आउट किया. So here we finish the entire part of vapor pressure lowering. In the tomorrow part we can learn about the boiling point elevation, the second colligative property of this part, that is the boiling point elevation. So till then, goodbye, thank you.